भाषा अध्यापनाची तत्त्वे. नमस्कार मित्रांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वजण सध्या सी-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि त्यामध्ये महत्त्वाचा विषय तो म्हणजे मराठी. आपण भाषा 1 किंवा भाषा 2 साठी तो निवडलेला असेल. त्यामध्ये सी-टी-ई-टीचा पेपर क्रमांक 1 असेल किंवा पेपर क्रमांक 2 या दोन्हीही पेपरमध्ये 15 गुणासाठी मराठीमध्ये हा अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडागॉजी खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या पेडागॉजीमध्ये भाषा अध्यापनाची तत्त्वे हा घटक आपल्याला 2 किंवा 1 ते 2 कधी-कधी 3 ही मार्काला आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाऊयात आणि भाषा अध्यापनाची तत्त्वे समजून घेऊयात. जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊ शकता आणि त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग सी-टी-ई-टी मराठी पेपर 1 आणि पेपर 2 मधील महत्त्वाचा घटक तो म्हणजे पेडागॉजी आणि पेडागॉजीतला महत्त्वाचा हा टॉपिक आज आपण पाहतोय तो म्हणजे भाषा अध्यापनाची तत्त्वे. बघा, सी-टी-ई-टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, की भाषा अध्यापनाची तत्त्वे हा महत्त्वाचा आहे. यावरती हमखास प्रश्न विचारले जातात आणि हा सविस्तर पाठ आपण आज या ठिकाणी आपल्यासाठी तयार केलेला आहे. मित्रांनो, पाठाची सुरुवात करताना आपण पाहूयात, की भाषा ही केवळ ज्ञानाची साठवण नाही, तर ते एक कौशल्य आहे. त्यामुळे भाषा शिकवताना शिक्षकाला काही विशिष्ट मानसशास्त्रीय आणि शैक्षणिक तत्त्वांचा आधार घ्यावा लागतो. तर मग या ठिकाणी आपण आता भाषा म्हणजे अध्यापनाची प्रमुख तत्त्वे या ठिकाणी पाहणार आहोत. त्याला आपण इंग्रजीमध्ये जनरल प्रिन्सिपल्स असं देखील म्हणू शकतो. बघा, भाषा प्रभावीपणे शिकवण्यासाठी खालील तत्त्वे महत्त्वाची आहेत. आता ही तत्त्वे कोणती-कोणती आहेत? त्यामधलं पहिलं तत्त्व आहे ते म्हणजे नैसर्गिकतेचे तत्त्व. मुलाला जशी आपली भाषा, मातृभाषा नैसर्गिकरित्या ऐकून आणि बोलून येते, तसेच वातावरण वर्गात निर्माण करणे म्हणजेच क्रमाने सुरुवातीला आपण जर पाहिलं तर श्रवण आणि नंतर भाषण, नंतर वाचन आणि नंतर लेखन हे थोडक्यात आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं नैसर्गिकतेचं हे तत्त्व आपल्याला आहे. जसं की भाषा ही मातृभाषा जी आहे ही ऐकून आणि बोलून येत असते. मग तसं वातावरण वर्गात आपण तयार केलं पाहिजे. बघा, या ठिकाणी आपण दुसरं तत्त्व या ठिकाणी पाहतोय ते म्हणजे सरावाचे तत्त्व. आता सरावाच्या तत्त्वामध्ये आपण जर पाहिलं तर भाषा हे एक कौशल्य आहे आणि कोणतेही कौशल्य सरावाशिवाय आत्मसात करता येत नाही. म्हणजे सतत बोलणे किंवा शब्दांचा वापर करणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सरावाचं तत्त्व आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर तिसरं तत्त्व आहे मौखिक कार्याचे तत्त्व. यामध्ये प्रिन्सिपल ऑफ ओरल अप्रोच असं आपल्याला सांगता येईल. भाषेची सुरुवात बोलण्यापासून होते. त्यामुळे सुरुवातीला लेखनापेक्षा मौखिक कार्यावर भर देणे आवश्यक आहे. जे आपण छोटे वर्ग असतात मित्रांनो, त्यामध्ये जास्तीत जास्त ओरलवरतीच भर दिला जातो. ते याचंच कारण आहे. बघा, त्यानंतर चौथा तत्व आहे किंवा चौथं तत्व आपल्याला सांगता येईल निवड आणि श्रेणीचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ सिलेक्शन अँड ग्रेडेशन. कोणता भाग आधी शिकवायचा आणि कोणता नंतर हे ठरवणे. सोपे शब्द आधी आणि कठीण व्याकरण नंतर शिकवणे. हे तत्व आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण आता पाहतोय बघा अध्यापनाची विविध सूत्रे. यामध्ये मग अध्यापन सोपे आणि सुलभ करण्यासाठी शिक्षकाने काही सूत्रांचा वापर करणं अपेक्षित असते. सी-टी-ई-टीमध्ये यावर आधारित व्यावहारिक प्रश्न म्हणजेच ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येत असतात. यामध्ये पहिलं आहे या ठिकाणी आपण पाहूयात सूत्र ते म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे नोन टू अननोन. म्हणजे विद्यार्थ्यांना जे आधीच माहीत आहे म्हणजे पूर्वज्ञान त्याचा आधार घेऊन नवीन माहिती देणे म्हणजे हे सूत्र आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ते आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. त्यानंतर सोप्याकडून कठीणाकडे. बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सिंपल टू कॉम्प्लेक्स. सुरुवातीला आधी म्हणजे साधी वाक्य शिकवणे आणि नंतर जटिल व्याकरण किंवा रचना शिकवणे. याला थोडक्यात सिंपल टू कॉम्प्लेक्स असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तिसरा म्हणजे किंवा तिसरा जो घटक आहे
किंवा तिसरा जो भाग आहे किंवा त्याची पायरी पण म्हणूयात या ठिकाणी मूर्ताकडून अमूर्ताकडे. या ठिकाणी बघा कॉन्क्रीट टू अब्स्ट्रॅक्ट असं आपल्याला सांगता येईल. ज्या गोष्टी प्रत्यक्ष दिसतात, उदाहरणार्थ फळ, वस्तू त्या आधी दाखवणे आणि नंतर प्रेम, शौर्य यासारख्या अमूर्त संकल्पना समजावून सांगणे. त्यानंतर पूर्णाकडून अंशाकडे. आता होल टू पार्ट म्हणजे अगोदर आधी पूर्ण वाक्याचा अर्थ समजून घेणे आणि नंतर त्यातील शब्द किंवा व्याकरणाकडे वळणे. लहान मुले आधी वाक्य बोलतात आणि नंतर शब्द शिकतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढे आणखी एक शेवटचं आहे उद्गामी ते अवगामी म्हणजेच इंडक्शन टू डिडक्शन. आधी उदाहरणे देऊन मग नियम समजावून सांगणे म्हणजे ही व्याकरणासाठी पद्धत उत्तम आहे. तर आपण या ठिकाणी ही अध्यापनाची विविध सूत्रे पाहिलेली आहेत. त्यामध्ये बघ ज्ञातातून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, पूर्णाकडून अंशाकडे, उद्गामी ते अवगामी. त्यानंतर आता या ठिकाणी तिसरा घटक आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे प्रेरणा आणि सवयी यांचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ मोटिव्हेशन अँड हॅबिट फॉर्मेशन. बघा भाषेच्या वर्गात विद्यार्थ्याची मानसिक तयारी असणे अत्यंत गरजेचे असते. या ठिकाणी प्रेरणा बघूयात मग. प्रेरणा ही शिकण्याच्या प्रक्रियेचा हृदय मानली जाते किंवा प्रक्रियेचे हृदय म्हटले जाते. हार्ट हार्ट ऑफ लर्निंग असं त्याला म्हणता येईल. मग ह्याचं प्रेरणेचं महत्त्व काय? जोपर्यंत विद्यार्थ्याला भाषा शिकण्याची आवड होत नाही किंवा इच्छा होत नाही, त्याचा इंटरेस्ट डेव्हलप होत नाही, तोपर्यंत अध्यापन यशस्वी होत नाही. शिक्षकाची भूमिका काय आहे? तर विद्यार्थ्यांचे कुतूहल जागे करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि भाषेचा वापर केल्यावर शाबासकी देणे. त्यालाच रेन्फोर्समेंट असे देखील म्हणतात. बी.एफ. स्किनर यांच्या मते बक्षीस किंवा प्रबलन म्हणजेच रेन्फोर्समेंट मिळाल्यास मुले लवकर भाषा शिकतात. बघा अशा प्रकारे ही प्रेरणा आपल्याला सांगता येईल किंवा त्या प्रेरणाविषयी आपल्याला प्रेरणेचं महत्त्व हे आपल्या एज्युकेशनमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता पुढे आहे सवयी जडणे, हॅबिट फॉर्मेशन. भाषा शिकणे म्हणजे नवीन सवयी अंगीकारणे होय. म्हणजे प्रसिद्ध भाषातज्ञ म्हणजे पामर यांनी म्हटले आहे, की लँग्वेज लर्निंग इज एसेन्शियली अ हॅबिट फॉर्मिंग प्रोसेस. म्हणजेच जे काही भाषेचं जे काही शिक्षण आहे किंवा अध्ययन आहे, हे कसं आहे हॅबिट फॉर्मिंग प्रोसेसनं होत असतं. हे आवश्यक आहे असं देखील किंवा ते म्हणतात, की भाषा शिकणं हे काय आहे, की एक प्रकारचे सवयी जडण्यातूनच होत असतं. सवयीच्या प्रक्रियेतूनच हे होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर महत्त्व. सततच्या सरावाने चुकीच्या सवयी जाऊन योग्य उच्चार आणि वाक्यरचनेच्या सवयी लागल्या पाहिजेत. आता कोणत्या सवयी महत्त्वाच्या? स्पष्ट उच्चार करण्याची सवय, योग्य गतीने वाचन करण्याची सवय, शब्दकोश म्हणजेच डिक्शनरी वापरण्याची सवय. त्यानंतर क्रियाशीलता आणि मनोरंजनातून शिक्षण. हे आपण या ठिकाणी पाहूयात आता. लर्निंग मुले म्हणजे थोडक्यात लहान मुले एकाच जागी बसून कंटाळतात. त्यामुळे भाषा शिक्षण हे क्रियाशील असावे. यामध्ये मग कृतीयुक्त शिक्षण, लर्निंग बाय डूइंग. मुले कृतीतून लवकर शिकतात. केवळ व्याख्यान न देता त्यांना बोलण्याची संधी देणे. मनोरंजनाचे महत्त्व. गाणी, बडबड गीते आणि गोष्टी यांच्या माध्यमातून भाषा शिकल्यास तणाव राहत नाही. त्यानंतर मग उपक्रम आपण काय-काय करू शकतो या ठिकाणी? तर भूमिका पालन म्हणजे रोल प्ले आपल्याला सांगतोय. भाजीवाला आणि ग्राहक, डॉक्टर आणि रुग्ण असे संवाद साधायला लावणे. त्यानंतर भाषा खेळ, लँग्वेज गेम्स, शब्दकोडी, अंताक्षरी, चित्रवर्णन या पद्धतीनं. यामुळे मुलांची संभाषण कौशल्ये म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स नैसर्गिकरित्या विकसित होतात. हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मग या ठिकाणी आहे अध्यापन पद्धती ज्या मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ टीचिंग त्या थोडक्यात आपण या ठिकाणी म्हणजे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. बघूयात मग या ठिकाणी व्याकरण अनुवाद पद्धत म्हणजेच ग्रामर ट्रान्सलेशन मेथड सर्वात जुनी पद्धत आहे. मातृभाषेतून भाषांतर करून शिकवले जाते. वाचन लेखनावर भर, पण बोलण्याकडे दुर्लक्ष होते. बघा याचं हे एक ड्रॉबॅकसुद्धा आहे, कमजोरी आहे. त्यानंतर बघा प्रत्यक्ष पद्धत डायरेक्ट मेथड
मातृभाषेचा वापर न करता थेट लक्ष्य भाषेतून शिकवणे म्हणजेच संभाषणावर भर असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर संरचनात्मक पद्धत, स्ट्रक्चरल अप्रोच, वाक्यांच्या रचनेवर भर दिला जातो. त्यानंतर संवाद भाषण पद्धत म्हणजेच कम्युनिकेटिव्ह अप्रोच, सध्याची सर्वात लोकप्रिय पद्धत. भाषेचा अर्थपूर्ण वापर करण्यावर भर दिला जातो. व्याकरणापेक्षा संवादाला महत्त्व दिले जाते. तर ही सध्याची सर्वात लोकप्रिय पद्धत आहे, ती म्हणजे कम्युनिकेटिव्ह अप्रोच. आता बघा या पद्धतीनं आपण ह्या टीचिंग मेथड्स लक्षात ठेवायच्या आहेत. सोबतच आता काही या ठिकाणी आम्ही सी-टी-ईटीच्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रश्नामध्ये जर मुलांना संधी देणे, परिसराशी जोडणे किंवा कृती करणे असे पर्याय असतील, तर ते उत्तर बरोबर असण्याची शक्यता असते. त्यासोबतच पाठांतरापेक्षा समजून घेण्यावर भर देणाऱ्या पर्यायाची निवड करा, हे आपल्याला सांगता येतं. म्हणजेच पाठांतरापेक्षा जर समजा समजून घेण्याचा जर जो पर्याय आहे त्याच्यामध्ये बालक समजून घेतोय किंवा समजून घेण्यावर भर दिलेला आहे. तर अशा वेळेला तो पर्याय आपण निवडायचा आहे. कारण ते उत्तर येणार असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह थिंकिंग त्या बालकाविषयी आहे किंवा चाइल्ड सेंटर्ड जो काही एखादा क्वेश्चन असेल, की तो विद्यार्थी केंद्रित तो प्रश्न असेल, विद्यार्थ्यासाठीच सगळं काही असेल, तर तो काय करायचा ते पर्याय आपण अशा पद्धतीने निवडायचा आहे. कारण तसे उत्तरं जास्तीत जास्त येत असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही अ, हा दुसरा घटक या ठिकाणी आपण पेडागॉजीचा आणलेला आहे. पुढच्या तासामध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा घटक या ठिकाणी मांडणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. थँक सो मच. धन्यवाद.